श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील ग्रीन कव्हर वाढवण्यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून शहरात ठिकठिकाणी 15,000 वृक्ष लागवड सुरू आहे. यासाठी राजमुंद्री येथून 7 ते 8 फूट उंच वृक्ष दिवसाआड आणले जातात. या वृक्ष लागवडीची पाहणी करण्यासाठी काल मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना वृक्ष लागवड आता विद्यार्थ्यांनी संघटनेने हाती घेतला असून एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड सुरू आहे. यासाठी 15,000 नाही तर 40,000 देखील झाडं लावू असं सांगितलंय. दररोज आपण बघितलं केवढी मोठी झाडं या ठिकाणी आहेत आणि वड, निंबड, पिंपळाची झाडं आलेली आहेत. ती आधी झालेली होती या ठिकाणी आणि इथे खड्डे केलेले होते. आज मी नाशिकमध्ये आलो म्हणून विद्यार्थ्यांनी सगळं हे 10 भाग दत्तक घेतलेलं आहे आणि म्हणून ते कशी झाडं लावतायत, काय करतायत हे बघण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही कुठली झाडं या ठिकाणी लावलेली नाही. पण आता विद्यार्थी असतील महाविद्यालयाचे, विविध संघटना असतील, NGO असतील, अनेक संस्था या ठिकाणी आहेत नाशिक शहरामध्ये. त्याचा उल्लेख मी परवा या ठिकाणी केला. तर सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली की आम्हाला आमच्या परिसरात किंवा तुम्ही ज्या सांगाल त्या ठिकाणी आम्ही सगळी झाडं दत्तक घेतो. एक पेड माँ के नाम म्हणून आमचंही नाव लिहितो या ठिकाणी, आमच्या आईचंही नाव लिहितो आणि याची सगळी सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे. त्याला पाणी घालण्यापासून, त्याला खत घालण्यापासून, याचं संवर्धन करण्यापासून ही सगळी जबाबदारी आमची आहे आणि आता ती सगळी नाशिककरांनी स्वीकारलेली आहे. हे कुठे शासनाचा कार्यक्रम नाही राहिलेला, हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही राहिलेला, हा मंत्री म्हणून आमचा कार्यक्रम नाही राहिलेला. तर आता सर्व नाशिककरांनी झाडं लावण्याची जबाबदारी घेतलेली आहे. फक्त झाडं पुरवण्याचं काम आम्ही CSR मधून आम्ही करतो आहोत आणि म्हणून मी सांगितलं की आता बघितलं तुम्ही झाडं आता कसं दिसायला लागलं, म्हणजे पुढच्या वर्षी एक पावसाळा खाल्ल्यावर इथे सर्व वनराईच होईल. ही सगळी झाडं 5-5, 6-6 वर्षाची आहेत. तुम्ही बघा वडाची झाडं अशी स्तंभ असलेली झाडं आहेत. मशीन सगळे सुरू आहेत, टँकर या ठिकाणी सुरू आहेत आणि 2 वर्षामध्ये, वर्षभरामध्ये कुंभमेळ्याच्या वेळेला तुम्ही जर या ठिकाणी आलाल तर मस्त दाट वनराई तुम्हाला झाली दिसेल. बाजूला मोर आहेत, तितके पक्षी या ठिकाणी आहेत. मला वाटतं सुंदर असं वन या ठिकाणी तयार होईल आणि ज्या ज्या ठिकाणी जागा आहेत महापालिकेच्या असतील, शासनाच्या असतील, त्या सगळ्या ठिकाणी आम्ही झाडं लावणार आहोत. मी 15,000 सांगितली आहे. मी आता ठरलंय 15,000 लागो का 25,000 लागो का 40,000 लागो, ही सगळी झाडं CSR मधून आम्ही या ठिकाणी देणार आहोत. मोठ्या उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आणि त्यांच्याकडून डायरेक्ट चेक तिथल्या नर्सरीचा घेणार आहोत, हैदराबादच्या, आंध्र प्रदेशमधल्या, आणि ती झाडं इथे मी लावतो. आता दररोज एका दिवसात 2-2 ट्रक झाडं या ठिकाणी येत आहेत. आपणच बघतात किती मोठी झाडं या ठिकाणी आहेत, कशी झाडं आहेत ते, आणि अतिशय सुंदर अशी झाडं, मोठी झाडं या ठिकाणी मी लावतो. तसेच झाडांना मिठी मारताना आता दिसतही नाही अशा पर्यावरण प्रेमींचे वृक्षावरील प्रेम हे बेगडी प्रेम असल्याचा घणाघात त्यांनी केला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.